गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत एकविरा देवी मंदिर पाहण्यासाठी व कार्ला लेणी कार्ला किंवा पाहण्यासाठी. तर आपण आज जाणार आहोत पुण्यामधून 58 किलोमीटर हे एकविरा देवीचं मंदिर आहे. पहिल्यांदा आपण लोणावळ्याला ट्रेनने जाणार आहोत, पुणे स्टेशन टू लोणावळा. नंतर तिथून थोडं चालत गेल्यानंतर तिथे आपल्याला रिक्षा ऑटो वगैरे भेटतील. तर आज माझ्यासोबत आलेला आहे माझा भाऊ. तर आपल्याला जायचे आहे तिथे वरती 350 फूट पहाडावर स्थित आदिशक्तीचे मंदिर पाहण्यासाठी, एकविरा मंदिर. जेव्हा आपण डोंगराच्या पायथ्याला पोहोचू तेव्हा ते आपल्याला गाडीच्या पार्किंगसाठी वगैरे सुविधा उपलब्ध आहे. किंवा जसं जसं आपण वरती पण जाऊ तिथे पण आपल्याला पार्किंगची सुविधा ही केलेली आहे. तिथे आपण आपल्या गाड्या पार्क करू शकता. जेव्हा आपण थोडं वरती चालत जाऊ तेव्हा तिथे एक एकविरा देवीचे पादुका मंदिर आहे, जेथे की देवीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही येथे पावसाळ्याच्या दिवसात येचाल तेव्हा तुम्हाला येथे वॉटरफॉल वगैरे पाहण्यासही मिळेल. म्हटलं जातं की पांडवांनी त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासादरम्यान हे मंदिर बनवले होते. जेव्हा ते या पवित्र जागी आले होते तेव्हा माता देवी एकविरा त्यांच्यासमोर प्रकट झाली होती. माताने त्यांना परखण्यासाठी एका रात्रीत मंदिर बांधायला सांगितले. म्हटलं जातं की पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बनवलं आहे आणि एकविरा देवी त्यांच्यावर बनवल्यानंतर ते प्रसन्न झाले. कार्ला लेणी पाहण्यासाठी पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. कार्ला हे केव आर्किओलॉजिकल सर्व्हिस ऑफ इंडिया द्वारा एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. आपण येथे 26 जानेवारी दिवशी आलेलो होतो, त्यामुळे आज शुक्रवार होता. तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पाहू शकता येथे किती खूप गर्दी असते, जे की एकविरा देवीच्या दर्शनासाठी व येथे कार्ला लेणी पाहण्यासाठी येतात. तर जास्त गर्दी असल्यामुळे येथे आपल्याला रांगेसाठी सुविधा आहे की जेणेकरून सगळ्यांना दर्शनही मिळेल. आणि तर आपण पोचलेलो आहोत आता एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी. तर हे आहे मंदिर एकविरा देवीचे. आपण सध्या रांगेत आहोत. हे पहा एकविरा देवीचे सुंदर मुख. तर आता पाहूया आपण कार्ला लेणीबद्दल. आपले देवीचे दर्शन झालेले आहे. आपण जेव्हा मंदिराच्या साईडलाच हे कार्ला लेणीला एंट्रन्स आहे. तर आपण जेव्हा तिथून जाऊ, आपण तिकीट काढलेलं आहे 25 रुपयाचं. तर तिकीट काउंटरला दाखवून मध्ये आपल्याला सोडलं जाईल. हे आहे फुल्ली डेकोरेटेड रॉक टेम्पल. हे फर्स्ट सेंचुरीचे 18व्या शतकामध्ये. हे पहा किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आर्ट आणि आर्किटेक्चर. तर हे आहे मेन चैत्यग्रह. फक्त भारताचा नाही तर पूर्ण एशियामधला चैत्यग्रह. दोन्ही बाजूने, तर याच्या दोन्ही बाजूने 15-15 पिलर आहेत. हा आहे विशालकाय स्तंभ. पिलरवरची कारिगिरी व कोरीव काम बघा, किती सुंदर कोरीव काम केलेले आहे. हे आहे त्या काळातील लेख, जे की अजून पण याच्यावर दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह.